अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात बैठक। पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती झाल्यानंतर ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या। पंतप्रधान मोदी चांगल्या प्रकारे काम करतायत, ते एक महान नेते। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक। बाळासाहेब ठाकरेंनंतर सहकाऱ्यांना घरगड्याची वागणूक दिली गेली, त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला, त्यांच्या विचारांना वाळवी लागली, म्हणून इकडे आलो। राजन साळवी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। ठाकरेंचं शिवबंधन तोडत राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश। राजन साळवींच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे कोकणात ठाकरेंना मोठा धक्का। माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आणि दुःख दोन्ही। 2024चा पराभव जिव्हारी लागला। विनायक राऊतांनी माझ्या विरोधात काम केलं। युती सरकारमध्ये राऊतांनी माझ्याऐवजी केसरकरांना मंत्री केलं। पक्षप्रवेशाच्या वेळी राजन साळवींची प्रतिक्रिया। भाजपची सत्ता आल्यापासून लोकशाही उरली नाहीये, युतीत येण्यासाठी भाग पाडलं जात आहे। अंजली दमानी यांची राजन साळवींच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी योग्य तो निर्णय घ्यावा, काही प्रकाशात आले तर। कोकणातील ठाकरेंचे आमदार भास्कर जाधवांना शिवसेनेकडून ऑफर। भास्कर जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। मंत्री उदय सामंतांकडून भास्कर जाधवांना शिवसेनेत येण्याची ऑफर। स्नेहभोजनासाठी आम्ही प्रतापराव जाधवांकडे गेलो होतो, ऑपरेशन टायगर असं काही नाही, कुणीही आमच्या संपर्कात नाही। ठाकरे गटाचे नेते आष्टीकर यांच्याकडून स्पष्टीकरण। शिंदेंच्या नेत्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला जाण्यापूर्वी परवानगी घ्या, आदित्य ठाकरेंची खासदारांना सूचना। तर मंत्र्यांनी बोलवल्यावर जायला हवं, खासदारांची आदित्य ठाकरेंवर नाराजी। शिंदेंच्या सत्कारावरून राऊतांनी थळथळाट केल्यानंतरही ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला उपस्थित। तर काही प्रकाशात आले आहेत तर काही अजून प्रकाशात आले नाहीत। उदय सामंतांचं सूचक वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज राजधानी दिल्लीत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। ठाकरेंच्या खासदारांकडून अरविंद केजरीवाल यांची भेट। आदित्य ठाकरे, संजय दिना पाटील, प्रियंका चतुर्वेदी, भाऊसाहेब वागचौरे यांची केजरीवालांसोबत चर्चा। आदित्य ठाकरेंनी दिल्ली दौऱ्यात राहुल गांधी, अरविंद केजरीवालांची भेट घेतली। तर दिल्लीत आदित्य ठाकरेंनी शरद पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण। आपण शरद पवारांपेक्षा मोठे आहोत असं आदित्य ठाकरेंना वाटलं असेल, मला पुरस्कार दिल्यामुळे पवारांचा तिरस्कार करायला लागले, पवारांवर अविश्वास दाखवणं योग्य नाही। शिंदेंची ठाकरे गटावर टीका। ठाकरे गटाचे नेते देवेंद्र फडणवीसांना भेटत नाहीत का? उद्धव ठाकरे आमच्यासमोर फडणवीसांना भेटायला गेले होते, पवारांनी कसं वागावं हे सांगणं योग्य नाही। जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल। शरद पवार अजित पवारांनाही भेटले, अजित पवारांच्या मंचावर शरद पवार असतात तेव्हा आम्हालाही वाईट वाटतं। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। मुख्यमंत्र्यांना भेटायला जाताना आदित्य ठाकरेंनी परवानगी घेतली होती का? परवानग्या घेत बसले तर एकही माणूस पक्षात राहणार नाही, त्यामुळे आदित्य ठाकरेंनी जरा दमानं घ्यावं। प्रवीण दरेकरांचा टोला। आदित्य ठाकरेंना आमदार खासदारांवर विश्वास राहिला नाही, आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचनेवरून शंभूराज देसाईंचा टोला। खासदारांची वज्रमूठ कायम ठेवा, आदित्य ठाकरेंच्या खासदारांना सूचना। सूत्रांची माहिती, दिल्लीत आदित्य ठाकरेंचा पक्षाच्या खासदारांसोबत संवाद। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांची दिल्लीत पत्रकारांवर अरेरावी। प्रतापराव जाधवांच्या घरील स्नेहभोजनाच्या प्रश्नावर संजय जाधवांकडून संताप। हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष। हर्षवर्धन सपकाळ बुलढाण्याचे माजी आमदार, राहुल गांधींचे निकटवर्तीय अशी हर्षवर्धन सपकाळ यांची ओळख। प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली असती तर मी पार पाडली असती, प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेकांकडून माझ्या नावाची शिफारस, पक्षाने दिलेली जबाबदारी मी वेळोवेळी पार पाडली। हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। सत्ता मिळाली की लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो, दुसऱ्याला कमी लेखू नका, जनतेचा विश्वास उडवू नका। बावनकुळेंच्या टीकेनंतर विजय वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार। 28 फेब्रुवारी रोजी होणार पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सोहळा। अजित पवारांनी सुरेश धस यांना भेटीसाठी वेळ दिली नाही, सूत्रांची माहिती। बीडमधील 5 वर्षातील नियोजन विभागातील प्रशासकीय मान्यतांच्या चौकशीची करणार होते मागणी। माझ्या मतदारसंघात अजित पवारांची ढवळाढवळ, माझं राजकारण संपवण्याची अजित पवारांना हौस। तर नजीम मुल्ला यांना अजित पवारांनी निधी दिला, ताकद दिली, आव्हाडांचा आरोप। करुणा मुंडेंच्या तक्रारीनुसार मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस। करुणा मुंडेंच्या नावानं आलेली मालमत्ता निवडणूक शपथपत्रात न दाखवल्याचा आरोप।
लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराडांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरेंच्या याचिकेवरून नोटीस. मनसे निष्क्रियांना घरी बसून तरुणांना संधी देणार. सूत्रांची माहिती. राज ठाकरे 9 मार्चला पक्षाची आचारसंहिता जाहीर करण्याची शक्यता. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन. पथकात 1 पोलीस निरीक्षक, 4 कॉन्स्टेबलचा समावेश. काही दिवसांपूर्वी मुंडे कुटुंबियांनी प्रकरणाचा तपास सीआयडी किंवा एसआयटीकडे देण्याची मागणी केली होती. मंत्री मेघना बोर्डीकरांच्या उपस्थितीत जिंतूरमध्ये जनता दरबार संपन्न. मतदारसंघातील नागरिकांच्या कामांसंदर्भात जनता दरबाराचं आयोजन. परभणीत मानव विकास योजनेअंतर्गत सायकल वाटप उपक्रमात घोटाळा झाल्याचा प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीओंवर कारवाईची मागणी. पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे राज्यात 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान उष्णतेच्या लाटेची शक्यता. मुंबईचा पारा वाढण्याचा अंदाज. हवामान विभागाची माहिती. एसटी भाडेवाढीनंतर उत्पन्नात 13% वाढ. प्रवासी संख्येत 6 लाखांच्या वाढीसह उत्पन्नात 51 कोटींची वाढ. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 50,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण. तर सर्वेक्षणात सहभागी होण्याचं प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांचं आवाहन. मुंबईतील म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे निर्देश. पुढील 1 वर्षात ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश. सिडकोच्या 26,000 घरांसाठी उद्या नवी मुंबईच्या तळोजात लॉटरीचं लाईव्ह प्रक्षेपण होणार. पीएफसाठीचा नॉमिनी विवाहानंतरही वैधच. उच्च न्यायालयाचा निर्वाळा. एका प्रकरणात निर्वाह निधीची रक्कम आईला देण्याचा निर्णय. धाराशिवमधील परंड्यात 30 शाळांमधील 150 विद्यार्थिनींना सायकलिंगचं वाटप. विद्यार्थिनींची गैरसोय दूर करण्याच्या उद्देशानं सेवा सहयोग फाउंडेशनचा उपक्रम. पुण्याच्या शिरूरमधील पाबळ गावाचं ग्रामदैवत श्री क्षेत्रपाल भैरवनाथ महाराजांची यात्रा. यात्रेत बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी गर्दी. शहापूर शहरात शिवजयंतीनिमित्त हिरकणी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. हिरकणी कडा सर करण्याच्या स्पर्धेचं आयोजन. नागपुरातील नाग नदी पुनरुज्जीवनासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञानाचा वापर करा. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंच्या महानगरपालिका प्रशासनाला सूचना. मुरबाडच्या नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या संतोष चौधरींची निवड. भाजप आमदार किसन कथोरेंचं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध. परभणीच्या पूर्णा इथे महाराष्ट्र अॅथलेटिक्स चाचणी स्पर्धेचं आयोजन. जिल्ह्याभरातून विविध गटातील मुलामुलींनी घेतला सहभाग. अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांना मिळणारी मुभा मनमानी नाही. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्वाळा. उमेदवारांसाठी मर्यादा नसण्याला विरोध करणारी याचिका कोर्टाने फेटाळली. एसटी महामंडळाच्या 3,360 एकर जमिनीचा विकास करण्यासाठी सरकारकडून विकासकांना आमंत्रण. सरकार लवकरच 150 ते 160 निविदा काढणार. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. कोल्हापुरात महालक्ष्मी एक्सप्रेसच्या वातानुकूलित बोगीखाली आग. आग विझताच महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं मार्गस्थ. साताऱ्याच्या मलकापुरात 30 वर्षीय महिलेवर कोयत्यानं हल्ला. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. महिला गंभीर जखमी. पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध सुरू. दलाई लामांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. दलाई लामांच्या नव्या सुरक्षा व्यवस्थेत एकूण 33 सुरक्षा कर्मचारी. गुप्तचर खात्याच्या अहवालानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय. एमसीएकडून क्रिकेटच्या विकासासाठी नवे उपक्रम जाहीर. मुंबई विद्यापीठाच्या सहकार्यानं क्रिकेटपटूंसाठी पदवी शिक्षण सुरू करण्यात येणार. खेळाडूंसाठी एमसीएचं महत्त्वाचं पाऊल. धुळे जिल्ह्यातील 12वीच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांवर लक्ष देण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे चित्रीकरण. मात्र याविरोधात ठाकरे गट आक्रमक. निर्णय रद्द करण्याची जिल्हा परिषद प्रशासनाकडे मागणी. मनसे कार्यकर्त्यांनी हिमालयावर फडकावला मनसेचा झेंडा. मनाली इथल्या अटल टनल इथे मनसेचा झेंडा फडकावला. धुळे जिल्हा परिषदेमध्ये 1,194 रिक्त पदं. त्यामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण. ही पदं कधी भरण्यात येणार याकडे लक्ष. धुळ्यातील रानमळा फाट्यावर शेतकऱ्यांना लुटणाऱ्या 3 पोलिसांच्या ताब्यात. तिघांकडून 7,48,000 रुपये हस्तगत. जळगावातील पाचोऱ्यात सराफा दुकान फोडणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराला अटक. आरोपीकडून 6,70,000चा मुद्देमाल जप्त. अकोल्यात भाजपच्या अमरावती विभागाची बैठक. बैठकीला बावनकुळे, अशोक उईके, रवींद्र चव्हाण उपस्थित. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा. नाशिकच्या मालेगावातील बांगलादेशी रोहिंग्या प्रकरणाची चौकशी एटीएसकडे द्या. विश्व हिंदू परिषद आणि हिंदुत्ववादी संघटनांची मागणी.
वर्ध्यात तांत्रिक अडचणीमुळे सीसीआयची कापूस खरेदी बंद. कापसाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. अहिल्यानगरच्या मार्केटमध्ये आज कांद्याची आवक घटली. आवक कमी झाल्यानं भाव स्थिर पाहायला मिळाला. हिंगोलीच्या बाजारात टरबूज विक्रीसाठी शेतकरी दाखल. टरबूजाला 20 रुपये किलोचा भाव. टरबूजाचा खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. हिंगोलीच्या सेनगावमधील टाकतोडामध्ये अमेरिकन चिया पिकांची लागवड. शेतकऱ्याला एकरी 80,000 रुपयांचा नफा मिळाला. पारंपरिक शेतीला बगलले चियाची लागवड. नांदेडच्या मुदखेड तालुक्यात पोषक वातावरणामुळे गुलाब शेती बहरली. गुलाबाला चांगला भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त. तर एकीकडे रब्बीतील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव. पुणे जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे बांबू शेती कार्यशाळेचं आयोजन. बांबूपासून विविध वस्तू बनवण्यासाठी मार्गदर्शन. जेजुरीच्या खंडोबा गडावर माघ पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू. खंडोबाच्या शिखराला विविध भागातून काठ्यांची भेट. हिंगोलीच्या बाभुळगावमध्ये येडोबा महाराजांच्या यात्रेला सुरुवात. यात्रेमध्ये आगीच्या निखाऱ्यावरून अनवाणी पायी चालण्याची परंपरा कायम. बुलढाण्याच्या धानोऱ्यातील महासिद्ध महाराजांचा यात्रा महोत्सव सुरू. महासिद्ध महाराजांच्या पादुकांची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न. यात्रेमध्ये पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रद्धेनं सहभागी. वाशिम जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांमधील पाणीसाठा घटला. पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण. जलसंवर्धनासाठी विशेष पाऊल उचलण्याची मागणी. उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेडमध्ये पाणी टंचाईचं संकट. हंडाभर पाण्यासाठी महिलांची विहिरीवर कसरत.